नमस्कार. आज आपण वाटपाची डाळ किंवा वाटण्याचं वरण असं देखील म्हणू शकता. तर ही डाळ अगदी समारंभासाठी किंवा लग्नकार्य असलं तर पंक्तीमध्ये ही अशी गोडी डाळ बनवली जाते. तर रोजच्या जेवणामध्ये सुद्धा अशी डाळ बनवली जाते. तर एकदा बनवली तर नेहमी अशाच पद्धतीने तुम्ही ही डाळ बनवू शकता. तर 2 घास नक्कीच जास्तीचे जेवाल अशी ही डाळ तयार होते. तर ही वाटपाची डाळ कशी बनवायची ती आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. प्रथम आपण कुकरमध्ये 1 वाटी मूग डाळ घेणार आहोत. इथे तुम्हाला जर मूग डाळ आवडत नसेल तर तुम्ही तूर डाळीचा वापर करू शकता. तर इथे आपण 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. मूग डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. धुवून झाल्यानंतर आपण 10 ते 15 मिनटासाठी मूग डाळीमध्ये पाणी ओतून 10 ते 15 मिनटं छान आपण भिजवून ठेवणार आहोत. म्हणजे डाळ छान शिजली जाते. तर इथे आता आपण डाळीमध्ये पाणी ओतून 10 ते 15 मिनटासाठी डाळ छान आपण भिजवून घेणार आहोत. तर इथे 15 मिनटं झालेली आहेत आणि आता डाळ छान आपली भिजली गेली आहे. आता आपण कुकरला झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये आपण डाळ छान शिजवून घेणार आहोत. तर इथे डाळ शिजेपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. वाटणामध्ये आपण अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, 3 ते 4 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या. तर इथे मी कमी तिखटवाल्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर 1 चमचा जिरे, पाव चमचा हळद, थोडंसं पाणी. आता हे वाटण छान आपण बारीक वाटून घेणार आहोत. तर इथे वाटण छान आपण बारीक वाटून झालेलं आहे. आता हे खोबऱ्याचं वाटण बाजूला ठेवून आपण कुकर गॅसवरून काढून घेणार आहोत. तर शिटी अशा पद्धतीने वर उचलून पूर्णपणे वाफ सोडून द्यायची आहे. आणि आता झाकण काढून पाहूया. इथे डाळ छान आपली शिजलेली आहे. तर अशा पद्धतीने डाळ छान घोटून घ्यायची आहे. तर अगदी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये अशा पद्धतीने डाळ छान आपली मऊ अशी शिजलेली आहे. तर इथे आता आपण डाळ कितपत आपल्याला घट्ट हवी आहे तेवढं आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे तुम्हाला कितपत डाळ घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. आता आपण डाळ छान पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर इथे डाळ छान आपण मिक्स करून झालेली आहे. आणि आता डाळ मिक्स करून झाल्यानंतर आपण जे वाटण छान तयार करून घेतलेलं आहे ते आपण डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. डाळ शिजल्यानंतर आपण जे वाटण छान तयार करून घेतलेलं आहे ते डाळीमध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. म्हणजे डाळ आणि खोबरं वेगळं होत नाही. तर इथे आपण डाळीमध्येच आपण जे वाटण छान तयार करून घेतलेलं आहे ते आपण मिक्स करून झालेलं आहे आणि मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला कितपत डाळ घट्ट हवी आहे तेवढं तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवू शकता. तर इथे आता खोबऱ्याचं वाटण छान आपण डाळीमध्ये मिक्स करून झालेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत. तर एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल छान गरम करून घेणार आहोत. तर इथे तेल छान गरम झाले आहे. आपण एक छोटा चमचा मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 कढीपत्ता, 2 ते 3 लसूण पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या आहेत. फोडणी करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. पाव चमचा हिंग, एक बारीक चिरलेला टोमॅटो. आता फोडणी छान आपण परतवून घेणार आहोत. तर लक्षात ठेवा इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि फोडणी छान आपण खमंग अशी करून घेणार आहोत. तर इथे फोडणी छान तयार झालेली आहे आणि जे आपण वाटण डाळीमध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे ती डाळ आपण छान आता फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर खूप छान असं हे वरण तयार होतं. नक्की ही रेसिपी बनवून बघा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि अगदी 2 घास नक्कीच जास्त जेवाल. तर अशा पद्धतीने आपण ही छान वाटणाची किंवा वाटपाची डाळ तयार करून झालेली आहे. आता ह्या वरणाला किंवा डाळीला छान एक उकळ येऊ द्यायची आहे. तर अगदी थोड्या थोड्या वेळाने ही डाळ छान आपण ढवळून घेणार आहोत. कारण तळाला लागू शकते म्हणजे करपू शकते. तर आपण अगदी 1-2 मिनटासाठी आपल्याला डाळ छान आपल्याला ढवळून घ्यायची आहे. आता इथे डाळीमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकल्यानंतर डाळ एकदा आपण ढवळून घेणार आहोत. तर इथे डाळ छान आपली ढवळून झालेली आहे आणि आता आपण एक उकळी येऊ द्यायची आहे. खूप छान चविष्ट आणि अगदी खमंग अशी ही डाळ तयार होते. नक्कीच एकदा ही रेसिपी बनवून बघा. नक्कीच 2 घास जास्तीचे जेवाल. तर अगदी आता ह्या वरणाला किंवा डाळीला एक उकळ येऊ द्यायची आहे. इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि डाळीला म्हणजेच वरणाला छान एक उकळी येऊ द्यायची आहे.
खूप छान खमंग असं हे वरण तयार होतं. नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आपली ही वाटणाची किंवा वाटपाची डाळ छान तयार झालेली आहे. नक्कीच रेसिपी बनवून बघा. तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. तर इथे आपली ही गोडी डाळ किंवा वाटणाचं वरण छान तयार झालेलं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे गॅस बंद करून आपली ही वाटणाची छान डाळ तयार झालेली आहे. तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.